हे मेथीची आपण या ठिकाणी जी लावली होती म्हणजे पेरणी केली होती ती साधारण 5 एप्रिलच्या दरम्यान केली होती आणि आज 5 मे म्हणजे एक 27-28 दिवसात आपली भाजी या ठिकाणी चालू झाली. आत्ता सध्या आपल्याला 3600 रुपये मार्केट याप्रमाणे भाजी मार्केटला जात आहे आणि आपली 3 एकरची हे मेथीची जी आहे 3 एकर आहेत टोटल. इथून तर त्या डोंगरापर्यंत आपले 3 एकर क्षेत्र आहे आणि आता हे सध्या 1 एकरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भाजी काढायची सुरुवात झालेली आहे. तर साधारण आपल्याला 3 एकरासाठी एक 70-75 हजार रुपये हा खर्च आलेला आहे. त्याच्यात खते, बी बियाणे, औषध फवारणी सर्व काही जे धरून 70-75च्या आसपास खर्च आलेला आहे आणि साधारण आपल्याला याच्यामध्ये अजून हे जे भाजी काढायची मजुरी हे जर ते ही 50-60 हजार रुपये हा एक खर्च याच्यामध्ये पकडण्यात येतो आहे. तर एक 1.25 लाख ते 1 लाख 1.25 लाख पर्यंत खर्च जाईल, 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या आसपास. आणि तिथून आपल्याला साधारण 20-1 हजार जोड माल निघण्याची अपेक्षा आहे. तर आजच्या या बाजारभाव जर असाच बाजार राहिली टिकून राहिल्यास टिकून जर अशीच राहिली तर आपले या ठिकाणी 6-7 लाख रुपये तर होतील आणि त्याच्यामध्ये 1.5-1 लाख रुपये जरी आपला हे केलं तरी 4-5 लाखापर्यंत आपल्याला नफा राहू शकतो अशी अपेक्षा आहे. आता पाहू काय होते पुढे. अजून पुढच्या प्लॉटला अजून टाईम आहे. ती जरा 4-5 दिवस लेट टाकली होती त्याच्यामुळे अजून तिला 5-6 दिवस टाईम आहे. पाहू आता पुढे काय होईल तसं या उन्हाळ्यात 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या धना मेथी मरण पावली किंवा त्यांना नुकसान झालं. केवळ नशिबाने साथ दिल्यामुळेच तुमचं पीक मेथीचं राहिलं म्हणायला लागेल. नशिबाने साथ म्हणता येईल आणि त्यातल्या ह्या क्षेत्रामध्ये आपण कधी म्हणजे मेथी हा घेतलीच नव्हती. पहिल्यांदाच लागवड केली. त्यामुळे याच्यामध्ये मेथीसाठी चांगलं म्हणजे हे होतं, जमिनीत चांगलं हे होतं, कस होता. त्यामुळे मेथी जमली. याच्या अगोदर आपण 1 महिन्यापूर्वीच म्हणजे आज 1.5 महिन्यापूर्वी ह्या क्षेत्रामध्ये मेथीचा प्लॉट केला होता. मेथीच होती ह्या प्लॉटमध्ये. तर त्यावेळेस आपल्याला जवळजवळ एक 24-25 हजार मेथीचा जोड निघला होता. पण त्यावेळेस इराण युद्ध यामुळे थोडा परिणाम झाला मार्केटवर. तर त्यावेळेस 1000च्या आसपास आपल्याला बाजार मार्केट भेटलं. त्यावेळेस आपले या प्लॉटचे 2-2.5 लाख रुपये झाले होते. त्यावेळेस आपल्याला खर्च आता 1.5-1 लाख रुपये शिल्लक राहिले होते. पण ह्यावेळेस परत आपण त्याच प्लॉटमध्ये त्याच पद्धतीने सगळं टेक्निकनी या ठिकाणी भाजी केली आणि ह्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही पाण्याचं उत्तम नियोजन केल्यामुळेच हे पीक हाती लागलं हो बरोबर आहे. पाण्याचं नियोजन म्हणजे इथं रोज 1-2 तास पाणी सोडायला आणि स्प्रिंकलर केल्यामुळे जास्त कोणाचा फायदा झाला. स्प्रिंकलरमुळे आता जसं जसं दिवस चालले तसं नवीन टेक्निक येत राहिली. शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करतात आणि आपल्या भागात बहुतेक शेतकऱ्यांचा स्प्रिंकलर किंवा रेन पाईप आहे त्याच्या साह्याने मेथी, धना मेथी चांगल्या प्रकारे येत आहे. मध्ये माल आहे ना आता ऊन लई येणार रे सांगितलं बातमी तुम्ही दिली ना, उन्हामुळे माल येत नाही. तुम्ही टाकलेत ना काय काढलं काय संपलं तेव्हा आता हा संपले सगळे. तिथं बाहेर नाही